आहे काय अपडेट्स आहेत याच्यामध्ये या जी मनीषा मुसळे माने त्यांना थोडा या ज्या आहेत या 2008 पासून वळसकर हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहेत. ते सध्या एओ म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर असा आरोप केला गेला की 17/4 तिने एक मेल पाठवला वळसंकर साहेबाला की तुमच्या हॉस्पिटलमध्ये मला पगार कपात होतोय, माझ्याबद्दल काही वाईट सांगितलं जातंय, माझी बदनामी होतीये वगैरे वगैरे असे काहीतरी तिच्यावर आरोप होत आहेत आणि ते कमी व्हावेत, नाहीतर मी आत्महत्या करेन अशी काहीतरी तिनं मेल पाठवला 17 तारखेला. 17 तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्यांना घरी बोलून घेतलं. घरी नाही, हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं. हॉस्पिटलमध्ये बोलून घेतल्यानंतर या आरोपीने त्यांची माफी मागितली, लिखित माफी मागितली. माफी मागितल्यानंतर पुन्हा त्यांनी संध्याकाळी जाऊन रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली अशी यांची एफआयआर आहे. आज मनीषा मुसळे जे आहे त्यांना अरेस्ट करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले आणि हजर केल्यानंतर त्यांनी 8 ग्राउंड सांगितले पोलीस कस्टडीसाठी की बाबा या प्रकरणात डॉक्टर साहेब आहेत, ते प्रख्यात डॉक्टर होते आणि तपास करायचा आहे. ती चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी जप्त झालेली आहे, त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि त्यांचा हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासाला पाठवायचे आहेत. मूळ प्रत जी हॉस्पिटलमध्ये फाडली, मेलची जी मूळ प्रत होती ते ज्यावेळेस तिला बोलावून घेतलं हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस तिनं माफीनामा लिहून ती मूळ प्रत फाडली होती. मग ती मूळ प्रत जप्त करायची आहे आणि पुन्हा कशा प्रकारे त्रास दिला याच्याबद्दल तपास करायचा आहे. याकरता 3 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. त्याच्यावर आम्ही आरोपीतर्फे युक्तिवाद करताना असा केला की हे डॉक्टर साहेब हे प्रख्यात मेंदूविकार तज्ज्ञ होते आणि अशा किरकोळ कारणामुळे की एखादा कर्मचारी येतो आणि तो सांगतो की माझी पगार कपात करू नका, अशा कारणामुळे एखादे प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाहीये. या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे, पण ती वस्तुस्थिती बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशिरावर केलेली आहे असा आम्ही युक्तिवाद मांडला. आणि त्याच्यानंतर या प्रकरणात जी काही पोलीस रिमांडची कारणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकही कारण त्यांच्या कस्टडीसाठी गरजेचं असं दिसून येत नाहीये. कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिठ्ठी जी आहे मेलवर पाठवलेली आहे ती मिळालेली आहे, ती चिठ्ठी टाईपड आहे, त्यामुळे हस्ताक्षराचा विषय येत नाहीये आणि जी चिठ्ठी फाडली ती त्यांच्या दवाखान्यात फाडली, त्यामुळे एकही कारण नाहीये की त्यांची कस्टडीची आवश्यकता आहे. परंतु या सगळ्या गोष्टीचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकला, पोलिसांचा युक्तिवाद ऐकला. पोलिसांचं असं म्हणणं होतं की प्रकरण फार सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला आज मिरवणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही, त्यामुळे आम्हाला पोलीस कस्टडी द्यावी. या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे.